संध्याकाळची वेळ होती आणि मी आणि शिरू बेबी जेवणच करायला बसलो होतो. इशू बेबीला स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर आम्ही दोघीच होतो. त्यानंतर म्हणलं जेवण करावं, तर तेवढ्यात आहे ना आज एक पार्सल येणार होतं. मग त्यात काकांचा त्या कॉल आला. मग त्यानंतर आम्ही थोडंसं जेवण ठेवलं साईडला आणि मग पटकन घेऊन आलो, कारण ते काका जास्त वेळ काही थांबत नाहीत. आल्याच्या नंतर घेऊन आलो. मग त्याच्यानंतर थोडंसं जेवण केलं आणि मग आम्ही बसलोय आता मस्तपैकी. काय पार्सल आहे तुम्हाला थोडक्यात कळलंच असेल, तर आज आलेलं आहे आपलं छानसं छोटंसं असं टेंट हाऊस. तर आता हे आहे ना छोटंसंच आहे, पण त्याच्यासाठी खुशी खूप मोठी आहे. कारण माझं पिल्लू खूप खुश होतं बघून, की मम्मा हे काय आहे, आपण बनवायचं का, आपण कसं बनवायचं. तिला जी एक्साइटमेंट होती ना, तर तिची पाहून मला सुद्धा खूप सारी एक्साइटमेंट होती. आणि मी बघत होते की त्याच्यावरती जी ती पेपर दिला होता ना, त्याच्यावरती दिलं होतं की आपल्याला कसं बनवायचंय. मग त्याच्याप्रमाणे मी बनवत होते. मला त्याच्यासाठी सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम झाले, कारण कुठे असा व्हिडिओ नाही का नव्हता किंवा काय नव्हतं की त्याच्यामुळे आपण सिंपल असं बनवू शकू. तर त्यामुळे मग माझं असं पहिल्यांदाच आलं होतं हे. त्यामुळे माझं असं चाललेलं की एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे सगळं. तर मग जसं जसं ते त्याच्यामध्ये दिलेले तसं तसं पाहून मी व्यवस्थित असं बनवत होते. थोडेसे प्रॉब्लेम पण झालेले आहेत, तुम्हाला पुढे दिसतीलच. आणि नाही का थोडा थोडा वेळ लागत होता मला बनवण्यासाठी, कारण कोणतंही कारण पहिल्यांदाच बनवल्यामुळे थोडंसं कन्फ्युज होत होते. सगळ्यात आधी ना दुपारी जेव्हा मी बेबीला सोडायला गेलेली, तर तेव्हा आहे ना इतकी प्रचंड गर्दी होती ना, प्रचंड गर्दी. मग त्यात शिरू बेबीला पण स्कूलमध्ये सोडलेलं. मग एकटी गेली त्यामुळे टेन्शन नाही आलं मला. नाहीच तर मग शिरू बेबीला पकडायचं, मग तिला पकडायचं, मग तिथून घेऊन यायचं. खूप हार्ड जात होतं. आता इथे हे जे आहे ना मी जोडतेय तिथलं बघून, पण थोडंसं रॉंग होतंय. कारण आहे ना त्याला जॉईंट करायला पाहिजे होतं मला. आणि ते आता मला जेव्हा शूट करून आता मी एडिट करते ना, तेव्हा मला कळतं की माझं काय चुकलं होतं. आणि तेव्हा पण मला नंतर माझ्या लक्षात आलं होतं ते थोडंसं मोठं आहे, इतकं छोटंसं नाहीये. त्यासाठी आपल्याला थोडंसं ते जॉईन करावं लागणार आहे. बट मी इथं माझा वेळ वाया घालवलाय करून हे सगळं. कारण आहे ना आता जोपर्यंत आपण स्वतः करत नाही कम्प्लीट सगळं, तर ते कम्प्लीट कसं काय होईना असं आहे ना. त्यामुळं मग चाललं होतं माझं खटाटोप असा. आता इशू बेबी, शिरू बेबी आणि नाही का संध्याकाळी जाणार होत्या फिरण्यासाठी, मस्त एन्जॉय करण्यासाठी. तर त्यामुळं माझं चाललेलं की दिवसभर त्यांना खेळता येईल. आणि हे जे काय करणार माहिती का, याच्यासाठी खूप वेळ जातो. तर प्रत्येक वेळेस संडेच्या दिवशी मी असं फ्री टाइम ठेवणार आहे. आणि सकाळी एकदा जोडलं ना, मग दिवसभर ते खेळायला मोकळं. कारण आता रोजच्या रोज तर हे सगळं करणं, हे बनवणं थोडंसं मला कठीणच जाणार आहे. आणि त्यामुळं मग हे तर काय रोज काढायचं ठेवायचं हे होणारच आहे. त्यामुळं मग मी एकत्रच असं संडेचा दिवस ठेवणार आहे यांना खेळण्यासाठी. आणि अशा पद्धतीने मी हे जॉईंट केले आणि त्यावरती ठेवते. तर एकदम मोठं झालं हे. आणि ते मी जे बनवलंय ना, तर ते छोटं झालंय. आणि त्याचं जे वरचं राऊंड आहे ते थोडासा मोठा आहे. तसंच मग थोडं 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 करत असून असंच आपलं ट्राय चालूच आहे. मी साईडला काढून ठेवलं. आता म्हणलं चला आता आपण काय करूया, थोडंसं उंच घेऊया आणि त्याच्यानंतर ते सगळं प्रोसेस आपण करूयात. मग त्यानंतर मग हे घेतले आता व्यवस्थित करण्यासाठी. आणि मग चला म्हणलं, आता शिरू बेबीला पण प्रश्न पडला होता आज होतंय का नाही, होतंय का नाही. ती सुडबुड इकडून तिकडे तिकडून इकडे माझ्या मागे फिरतच होती. आणि बऱ्यापैकी मग नाही का आता थोडासा वेळ आपण तिथं दिलाय. आता जवळजवळ 2 तास मला याच्यासाठी गेलेले आहेत, कारण काढण्यात लावण्यात या गोष्टीमध्ये सगळ्या. आणि चला म्हणलं असं पण दुपारी काय दुसरं बाकीचं काही काम नव्हतं, पण थोडंसं घर आवरायचं होतं, कारण घरात खूप सारा पसारा पडला होता. सकाळी पण नाही का स्वयंपाक बनवला आणि तसंच नाही का ह्या सगळ्या गोष्टी मग मागच्या राहून जातात, कारण कपडे तेवढेच, भांडे तेवढेच, बाकीचं सगळं आवरणं तेवढंच, रोजचं काम तेवढंच आहे. त्याच्यामुळं आता पलीकडे बघू शकता थोडासा राडा दिसतोय तुम्हाला. मग त्याच्यानंतर मी आता हे घेतले व्यवस्थित आणि थोडंसं व्यवस्थित असं त्याला दाबून घेतले व्यवस्थित, अशा कांड्या त्या तुम्ही जे म्हणाल ते असं लावले. तर आता इतकं परफेक्ट बसले, एकदम परफेक्ट बसले. त्याच्यासाठी माझा थोडा वेळ गेला, पण इतकं म्हणजे आनंद होता ना चेहऱ्यावरचा, ते पाहून एकदम भारी वाटलं. आणि शिरू बेबी इकडे बनतंय का नाही तोपर्यंत आतमध्ये मॅडम जाऊन रेडी बाहेर. आता हे जे होतं ना ते मला नंतरच कळलंय की ते काय करायचंय. ते गोल करून आहे ना, रोल करून आहे ना, त्याला तिथं व्यवस्थित असं बांधायचं, त्याच्यासाठी ते दिलेले. आता ह्या कुशन्स ज्या आणल्या होत्या ना काल आपण, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून दिल्यात मी. आणि मग मस्तपैकी ती जाऊन बसली आतमध्ये बघा शिरू बेबी. कारण शिरू बेबीला मस्त मज्जाच झाली होती, कारण ती कुठल्या पण गोष्टीचा, छोट्या छोट्या गोष्टीचा पण लई आनंद घेते. तिला खूप आनंद झाला. एक नंबर झाले. आणि ती बसली आता आतमध्ये जाऊन. दाखव इकडे शिरू, इकडे बघ. क्यूट क्यूट दिसते शिरू. आतमध्ये जाऊन बसली. आणि उषा पण ठेवल्यात इथे, उषा पण नेऊन ठेवल्यात आतमध्येच. इशू बेबी आली ना तर तिला पण दाखवणार आहे, तिला कसं वाटतंय बघूया. तिची तर खूप दिवसापासून इच्छा होती की मम्मा हे घेऊन ये, मला मम्मा हे घ्यायचंय म्हणत होती. फायनली आज आलेलं आहे घरी. आहे ना शिरू बेबी? ठीक आहे, आतमधून बाहेर निघ. माझे स्किनचे प्रॉब्लेम पण खूप सारे होत आहेत, त्याच्यासाठी माझी पण आता प्रोसेस चालू आहे की काय करायचंय काय नाही करायचंय. तर ते ना लावण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे. आता मी दमले, आता खूप दमले. आता बसते निवांत.
आता ती बसली खेळत. आता ती थोडा वेळ खेळत असली ना मग मस्तपैकी, कारण आहे ना बस बघते. हो घेऊन ये की मग बाहेरून. ते बघ रुमाल पळा तुझा, तिथं रुमाल पण आहे. घे, ये बाहेर हळूच, ये बाहेर. ये खूप टॅनिंग झाले आता नाही का, धावपळ झाली आहे खूप सारी आणि त्यामुळं स्किनवरती खूप टॅनिंग झाले. इथं पिंपल्स पण आलेत. स्किनसाठी काहीतरी करावं लागणार आहे. हे काय इकडं पण झालं खूप सारं. तर ह्याच्यासाठी काहीतरी काय करावं लागेल. केस पण पांढरे व्हायला लागले आता थोडेफार, त्याच्यासाठी पण काहीतरी करावं लागेल. तर चला, संध्याकाळचं रिॲक्शन तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, तर पुढे बघा व्हिडिओ. शॉर्टमध्ये इशू बेबीचं सरप्राईज दाखवलंय, नक्की जाऊन बघा. आवडलं तुला इशू बेबी? टेंट हाऊस आवडलं? खेळणार का? कसं वाटलं तुला सरप्राईज? छान. तुला नव्हतं माहिती ना आज येणार आहे म्हणून? मग तुला कोणी दाखवलं? अरे टेंट हाऊस मध्ये मला घेणार का? तू पण ये, तू पण जाऊन दोघी जण खेळा. भांडण करायचं, छान छान खेळा. ठीक आहे, आता खेळायला जा. बाय विशू, बाय कर. अयो, दोघी आरामात खेळू शकतो, तेवढं छान आहे, मोठे आहे. शिरूचं घर का? बापरे, कोणी आणलंय? तू आणली? कुठून आणली? कुठून आणली? इथून होती माणूस आला होता ना, पार्सल करून घेऊन आली ती. होय. पप्पाचा डबा नाही घेतला आज शिरू? डबा नाही घेतला, ठेवून दे. जा किचनवर नेऊन ठेव. बघा म्हणा पप्पाला मध्ये जाऊन बसा म्हणा घरात. नाही बसत मी मध्ये. एकदा फक्त जायचंय, मध्ये बसता येते की. मग काय, सगळ्यात थोडंसं यांचं काही रिॲक्शन होतं ना, असं छोटासा असाच एवढाच ब्लॉग आहे याच्या बाबतीतच. चला म्हणलं छानशी मेमरीज पण आपली सेव्ह होऊन जाईल आणि दोन्ही पिल्ले खेळतात याचा आनंद पाहून आम्हाला पण खूप आनंद झाला. चला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला बाय, परत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.